काल मीरा रोड येथे फेरीवाल्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की जर राज ठाकरेंचे मनसेचे लोक जर आम्हाला मारत असतील तर आम्ही सुद्धा त्यांना प्रत्युत्तर देऊ। या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः मीरा भाईंदरचे माजी आमदार त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका हा काय प्रकार आहे। सर काय सांगाल या संदर्भात? या बाबतीमध्ये मला काल रात्री उशिराने मला वाटते 1-1:30 वाजता कोणीतरी मला ती लिंक पाठवली, ते मी ऐकलं आणि आज सकाळी मी त्या दोघा-तिघांना शोधून त्यांना बोलवलं, त्यांना समज दिली। तेवढंच नाही तर नयानगरचे PIंना मी फोन केलं आणि त्यांना सांगितलं हे या लोकांना मी बोलवलं आहे आणि हे आपल्याकडे येत आहे, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून घ्या। ते माफीनामा लिहून देत आहे की आम्ही चुकून आमच्या तोंडातून काय अपशब्द निघाले असतील किंवा बोललो असतील आम्ही क्षमा मागतो। आणि संदीप राणे मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मी ते फोन करून समोरून सांगितलं की असं असं घडलं आहे आणि मी या लोकांना पोलीस स्टेशनला पाठवतो आहे, तर आपणही त्या ठिकाणी जाऊन या गोष्टीची सहनिशा करून घ्यावं आणि यांच्याकडनं काय चुकलेलं आहे ते माफीनामा लिहून घ्यावं आणि विषय संपावा। सर कुठे ना कुठेतरी आता महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा सामाजिक संस्थेच्या निवडणुका असतील आणि त्याच अनुषंगानं ह्या मीरा भाईंदरचं वातावरण बिघडवण्याचं काम कुठेतरी होतं असं तुम्हाला वाटतंय का? निश्चित प्रकारे मला असं वाटते की एखादा कार्यकर्त्यांनी एखादा व्यापारीला भाषेच्या विषयी घेऊन काय वाद झाला असेल तर सर्व पक्षाच्या नेत्यांची भूमिका त्या विषयाला कसं आपल्याला सावरून घेता येईल, संपवता येईल हा असायला पाहिजे। तसं न करता भाजपाने या ठिकाणी त्याचं विषयांतर केलं आणि उगाच शहरामध्ये हिंदी वर्सेस मराठी असं वाद उभं केलं, निर्माण केलं, ते अत्यंत चुकीचं आहे। निवडणुका येत राहतील, जात राहतील। मीरा भाईंदर हा एक छोटासा शहर आहे आणि या छोट्याशा शहरामध्ये अशा प्रकारचं प्रत्येक इलेक्शनच्या आधी कधी जातीवाद करायचं आणि आता भाषावाद करायचं हे योग्य नाही। मी अशा प्रकारची घटनांचा आणि जो कोणी अशा प्रकारचं लोकांना भडकवण्याचं काम करतो मी त्याचं निंदा करतो, त्याचा निषेध व्यक्त करतो। सर त्याचबरोबर जे काय मराठीचा मुद्दा जो गाजला आणि त्यानंतर जे मराठ्यांनी मोर्चा काढला, मोर्चांना परमिशन दिलेली नाही, परंतु अमराठी जे व्यापारी होते त्यांनी राजरोसपणे मोर्चा काढला, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांचं इकडच्या आमदारांनी समर्थन केलं असा TV9 म्हणत नाही, असं मनसेचे काही पदाधिकारी म्हणतात की याला प्रोत्साहित केलं हा मोर्चा काढण्यासाठी। नंतर मग धरपकड झाली, त्यामुळे राज ठाकरेंना त्यासाठी मीरा भाईंदरमध्ये सभा घ्यावी लागली। या संदर्भात काय सांगाल? प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, पण हे अनफॉर्च्युनेट आहे का सत्ताधारी जे आमदार आहेत त्यांनी आपली हुकुमशाही या ठिकाणी चालवायचा प्रयत्न केलं। पोलीस प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली। पोलिसांचंही त्या गोष्टीमध्ये चुकलं, त्यांनी असं करायला नको होता। कोणी मोर्चा काढत असतील तर त्यांना मोर्चा काढण्याची परवानगी द्यायला पाहिजे, शेवटी घटनेनेही अधिकार दिलेला आहे आणि म्हणून ही गोष्ट चिघळली आणि मग मराठी समाजाचे मराठी लोकांचा मोर्चा झालं, चांगल्या पद्धतीने झाला, कायदा सुव्यवस्थाही त्या ठिकाणी व्यवस्थित राहिली। शासनाला मुख्यमंत्रीला इंटरफिअर करावं लागलं, ही गोष्ट काही चांगली नाही। हा देश आणि राज्य शेवटी घटनेच्या आधारे चालतो, पक्षाच्या आधारे चालत नाही, जाती आणि धर्माच्या आधारे चालत नाही, भाषाच्या आधारे चालत नाही। प्रत्येकाला आपली भाषा बोलणं, आपलं जीवन जगण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे। सर त्याचबरोबर भाजपचे एक मंत्री आहेत नितेश राणे, हे सुद्धा असं म्हणत आहेत की काल जी राज ठाकरेंची सभा झाली ती ॲक्च्युली व्हायला पाहिजे होती नयानगरमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आहेत, तर ते सुद्धा अशा प्रकारे जे भाष्य करतात त्या मंत्रिपदावर राहून, तुम्ही याकडे कसं पाहताय ते सांगा। नयानगरची पायाभरणी एप्रिल 1979ला झालं। ही आदरणीय मंत्री नितेश राणे साहेबांना या गोष्टीची माहिती नसेल, त्यांनी या गोष्टीची माहिती करून घ्यावी आणि त्याची पायाभरणी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते झाली, याची माहिती त्यांनी करून घ्यावी। मला त्यांना एवढंच म्हणायचं आहे, ते माझे चांगले परिचित आहेत, चांगले मित्र आहेत, की आपण मंत्री आहोत। मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना आपण घटनेवरती हात ठेवून घटनेमध्ये उल्लेख असलेले प्रत्येक घटनेची
जबाबदारी हे तुमच्यावरती आहे. कायदा सुव्यवस्था ठेवणं ही याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. मंत्री म्हणून एखाद्या राज्यामध्ये काम करत असताना सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांतचे लोकांना जो घटनेने अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे वागणं हे तुमचा अधिकार आहे. तुम्हाला एखादं मुस्लिम एरियामध्ये असं वाटत असेल का इथे काहीतरी चुकीचं चाललं आहे, कायद्याच्या व्यतिरिक्त चाललं आहे, तर तुम्ही मंत्री आहात. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला सांगू शकतात, त्या संबंधित मंत्रींना सांगू शकतात, गृहमंत्र्यांना सांगू शकतात, त्याची चौकशी लावून शकतात. पण एखादा मुस्लिम एरियाला असा बदनाम करायचा हा जो तुमचा कट कारस्थान आहे हे कुठेतरी तुम्ही थांबलं पाहिजे. आणि मंत्रीपदाची जाण आपल्याला ठेवायला पाहिजे आणि या गोष्टीची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. सर, मराठीसाठी तुम्ही सुद्धा कार्यशाळा घेतली, तुमचे प्रदेशाध्यक्ष स्वतः इथं आले होते आणि मराठी ही भाषा ही आलीच पाहिजे. महाराष्ट्रात जर राहत असाल, जर तुम्ही बिझनेस करताय महाराष्ट्रात आणि तो सगळा पैसासुद्धा तुम्ही इथूनच घेऊन जाताय आणि मराठी तुम्हाला येत नाही, जर 40-40 वर्ष तुम्ही राहत असून जो मराठी येत नसेल तर कुठे ना कुठेतरी मराठीची गळचेपी होण्याचा हा जो काही कट कारस्थान जे सध्या रचलं जाते त्याकडे तुम्ही कसं पाहताय? काल राज ठाकरे साहेबांची सभा इथे झाली आणि त्यांनी खूप चांगले मुद्दे इथे मांडलेत. ते त्यांच्या शैलीमध्ये बोलतात, लोक त्यांना ऐकायला येतात, पण त्यांचे मुद्दे कालचे जे होते ते अत्यंत खरे होते, घटनेला धरून होते. त्यांनी म्हटलं एवढी भाषा या देशामध्ये आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्याची लोकल बोली बोलली जाते. बिहार, राजस्थान, अन्य राज्यांचं उदाहरण त्यांनी दिलं. म्हणजे सांगितलं की हिंदी भाषा तिथे बोलली जात नाही, त्या ठिकाणी लोकल भाषा बोलली जाते. अवधी बोलली जाते, बिहारी बोलली जाते, राजस्थानी बोलली जाते, मारवाडी बोलली जाते, अजून कित भाषा त्यांनी त्याचा उल्लेख केला. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं की जसं अन्य राज्यांमध्ये त्यांची बोली बोलली जाते, घटनेनं अधिकार दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते. आणि मग महाराष्ट्रात तुम्ही येऊन जर इथे रोजगार करत असतील, पिढी दर पिढी तुम्ही इथे राहत असतील, तर तुम्हाला मराठी येणं हे सहज, तुम्हाला मराठी यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.